नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, आज आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या 3 नवीन अपडेट्स आलेले आहेत. ते अपडेट्स नक्की कोणते आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. कारण की बऱ्याच अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की हे वेगवेगळे जे मुद्दे आहेत, तो म्हणजे पहिला मुद्दा आहे CET-चा, जो की CET 82 ते आम्हाला 89 मार्क आहे, आम्ही नोंद करायची की नाही, या संदर्भातला जी शंका होती ती दूर झालेली आहे. दुसरं म्हणजेच डोमेसाईल संदर्भात अनेक विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या, त्या संदर्भात देखील त्या ठिकाणी आपल्याला सूट देण्यात आलेली आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच ज्यांचं सेल्फ सर्टिफाय बाकी आहे त्यांना करावयाची जी प्रक्रिया आहे त्या संदर्भात दिलेला आहे. तर असे तीनही मुद्दे आपण समजून घेऊया. पहिला मुद्दा आपण जर पाहिला तर उमेदवारांसाठी दिनांक 26/12/2025 रोजी एक सूचना आपण मागील आठवड्यामध्ये पाहिलेली होती आणि त्यामध्ये दिलेलं होतं की सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यातील खुल्या प्रवर्गातून CET दिलेल्या ज्या उमेदवारांकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र, पहा हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. CET दिलेल्या ज्या उमेदवारांकडे, म्हणजे थोडक्यात तुम्ही आता जी CET दिलेली असेल आणि तुम्हाला जर या आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे, तर अशा वेळेस तुमच्याकडं कोणत्याही कॅटेगरीचं सर्टिफिकेट त्यावेळेसला आवश्यक आहे. कारण की तुम्ही आता समजा SCBCचं प्रमाणपत्र काढलं आहे, परंतु त्यावेळेसला अप्लाय करताना तुमच्याकडं कोणत्याही कॅटेगरीचं म्हटलं त्यांनी प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. मग त्यांनी सांगितलं पाहिजे की दिलेल्या ज्या उमेदवाराकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू असलेली सूट सवलत मिळेल. सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट सवलतीचा लाभ घेता येणार नाही. यामुळे काही उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामध्ये स्पष्ट करण्यात येते की शिक्षक पात्रता परीक्षा देण्यापूर्वी वा परीक्षेच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांना त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू असलेली गुणांची सूट सवलत मिळेल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. दुसरा महत्त्वाचा मुद्दा दिला आहे जो की डोमेसाईल संदर्भातला आहे. डोमेसाईलसाठी तुम्हाला त्या ठिकाणी प्रमाणपत्र त्यांच्याकडं नाही आणि बरेचसे प्रश्न निर्माण झाले होते. डोमेसाईल जर नसेल तर आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही, असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी तुम्हाला 3 मुद्दे दिलेत अ, ब, क. त्यापैकी कोणताही एक पुरावा तुम्ही जोडू शकता. पहिला ओळखीचा पुरावा दिला आहे, आधार कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना म्हणजेच लायसन्स, पासपोर्ट, पॅन कार्ड, मतदान कार्ड यांची एक PDF अपलोड करा. दुसरा मुद्दा तुम्हाला त्यांनी दिला आहे, ब वापरू शकता तुम्ही. टेलिफोन, गॅस बिल, वीज देयक, मालमत्ता कर इत्यादी उपलब्ध बिले, बँक पासबुक, रेशन कार्ड, भाडे करार हे प्रत्येकाकडे असतंच, त्यांनी त्याची PDF करा, अपलोड करा. तिसरं दिलं आहे त्यांनी महाराष्ट्र राज्यात जन्म झाल्याबाबतचे जन्म प्रमाणपत्र, आपला दाखला, महाराष्ट्र राज्यात शिक्षण झाल्याबाबतचा शाळा सोडल्याचा दाखला, महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्ण माध्यमिक शालांत प्रमाणपत्र. हे 3 तर सगळ्यांकडेच असणार आहेत. त्यामुळे तुम्ही कोणतेही याची PDF करून तुम्ही अपलोड करू शकता. आणि महत्त्वाचं म्हटलं त्यांनी की ते ज्यांना असा बदल करायचा आहे अबक, त्यांनी अनसर्टिफाय करून सर्टिफाय करायचं आहे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजेच तिसरा मुद्दा दिला आहे, पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी व नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र स्वप्रमाणित करण्यासाठी दिनांक 14/1/2026 पर्यंत मुदतवाढ राहील, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे हे 3 मुद्दे खूप महत्त्वाचे होते. सगळ्यात महत्त्वाची शंका ज्यांना CET संदर्भात होती की आम्हाला एवढे मार्क्स आहेत, परंतु आम्ही काय करायचं, आमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट आम्ही नंतरचं काढलेलं आहे, परंतु नंतर काढलेलं कोणतंही सर्टिफिकेट तुम्हाला त्या आरक्षणानुसार उपलब्ध तुमच्याकडं असेल तर चालेल, परंतु त्यासाठी नोंदणी करण्याच्या आधी तुमच्याकडं कोणत्याही कॅटेगरीचं एक प्रमाणपत्र, कोणत्याही त्यांनी म्हटलं, त्यामुळे कोणत्याही कॅटेगरीचं असेल. काहींकडे समजा एक एक्झाम्पल OBCचं प्रमाणपत्र आहे, परंतु OBCचं प्रमाणपत्र कदाचित त्याच्याकडं व्हॅलिडिटी नसेल किंवा नॉन क्रिमी जर काढलेलं नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये त्याने समजा या ठिकाणी SCBCमधून फॉर्म भरलेला असेल आणि SCBCचं प्रमाणपत्र हे परीक्षेच्या थोड्याशा 1-2 महिन्यानंतर काढलेला असेल, तर तोही त्या ठिकाणी पात्र असणार आहे. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशा शंका निर्माण झालेल्या होत्या, कारण की त्यांनी उल्लेख केला आहे कोणत्याही, त्याने असं स्पेसिफिक म्हटलं आहे का, नाही आहे. त्याच्यामुळं नक्कीच सर्वांसाठी ही संधी आहे, सगळ्यांनी अपलोड करून ठेवा, काळजी करू नका. कारण की प्रत्येकाला ही आलेली एक संधी आहे आणि याच्यामध्ये भविष्यात अजूनही
काही बदल आपल्याला पाहावयास सुद्धा मिळू शकतात. त्यामुळं निश्चिंत राहा. आपल्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही अपलोड करून घ्या. ठीक आहे.